तुम्हाला एक सांगू का, ज्याला सुख आलं त्याला दुःख समजून सांगते. हा, सरकारने एक योजना आणली होती, ज्या बाईचं ज्या गड्याचं 75 वर्षाचे वय पुढे तिला इष्टीचा पास फुकट. बरोबर आहे ना मामा? बोला लाडके दाजी, बोला दाजी, बोला ना दाजी. ना येऊन येईल बॅलन्स टाकून दिला, टेन्शन मध्ये वाटतं. बोला त्याला लय उशिरा करंट लागला. ऐका, महाराज म्हणतात, महाराज एक योजना आणली होती, ज्या बाईचं गड्याचं 75 वर्षाचे वय पुढे त्या बाईला त्या गड्याला इष्टी फुकट. बरोबर आहे की नाही मामा? ती योजना आणली सरकारने, योजना आणली. या बाया रात्रीतून 10 वर्षां मोठ्या झाल्या. 10 वर्षां मोठ्या झाल्या, त्या नवऱ्याला भाकरी खाऊ देईना. जाना आनंद वय वाढून मा इष्टी फुकट झाली. मला जाईन पंढरपूरला, जगन्न नगद नारायणाला या दर्शनाला, जाईन भगवान गडावर, जाईन वामन भाऊंच्या दर्शनाला, जाईन इकडं पंढरपूरला, जाईन आळंदीला, जाईन बाई येडमाळ देवीला, जाईन बाया तुळजापूरला. आनंद बाई इष्टीच पास करून, आनंद मा वय वाढून. तो म्हणे पण तू बसत नाही ना. ती म्हणे पैसे दिले सगळं बसत ना. तो म्हणे पण पैसे दिले होतो साहेब. नाही म्हणतो ना, सुटतो का पैसा, सुटतो का? जसं कुकू लावून पाहिलं, चिटक्याच नवरा नशिबात पडला. स्वाडान दाना दाना पैसे द्यान त्या साहेबाला. आनंद मा वय वाढून भाकरी नाही खाऊ दिल्या ग पप्याच्या बापाला. खरंच बसला का? आलं का मा कार्ड? तो म्हणे OTP गुतला. मा टायमाला गुततो का? हे काय साधं बोल, OTP गुतला, OTP मा टायमाला गुततो. बाई अगं त्याला 2 किलो वजन कमी केलं बिचाऱ्याचं, पण तुम्ही पासच काढून आणला. पास काढल्यावर बाया 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 झाली डरकळ्या फोडायला वाघीने मोकळी. आगा गागा लगेच ग्रुपवर मेसेज टाकल्या, ओ जोशी वहिनी, ओ हिरवाळे वहिनी, ओ चलो ना आपल्या वही वाढून पास आले, चला बाई पंढरपूरला जाऊ. अख्ख्या गेल्या छत्रपती संभाजीनगरला अख्खं बचत गट काढलं यांनी. हाय बचत गट, हाय मस्त साड्यान बिड्यान बसल्या इष्टीतून. इष्टीत बसल्या छत्रपती संभाजीनगर वरून पंढरपूरला जायला. बरं त्या कंडक्टरचा का फॉल्ट काय झाला, ती दिसायला अशी मारा तरुण. नाही पण मावशी याच्यावर वय वाढेल आणि तुमचं तसं तसं वय नाही, तुम्ही तरुण आहे. हा सरकार येडच आहे. लागला बाया नादी, अख्ख्या बचत गटाच्या बाया आणले. मग मरीन तुला, नादी नको लागू माझ्या. पण मावशी याच्यावर वय वाढेल, तुम्ही खोटं बोलता, तुम्ही तरुण आहे. हा नादी लागला ना, पाप्याच बाप नादी लागत नाही तर तू कोण कंडक्टर? पाप्याच बापाला बस म्हणलं बसत, उठ म्हणलं उठसट, डबल दिली खडी रोडला जाऊन बसत. आणि तुम्हाला नादी लागला का? नादी लागायचं तुला, लागायचं का? ए उठा का बचत गट, ए शांत का कोय, अंजू वहिनी उठा, चंद्रबाग, हा द्रौपदा वहिनी उठा 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 म्हणल्यावर जाऊ बाय उठा. काय नाही, आणि मा कार्ड इकडे नादी लागत. बसा ग खाली, घेतलं बाई कार्ड. पंढरपुरापर्यंत यांच्याकडे पाहिलं नाही कंडक्टरनी महाराज. अशी मजा यांची. आगा गा 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 झालं कार्ड फुकट, हाय इष्टी फुकट. पण सरकारी येडं नाही. सरकारने आणली मग लाडकी बहीण योजना. ती होती 65च्या आत. या बाया सगळ्या कार्डावाल्यावर घे बाय 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 कशा सापडल्या बाबा. सरकारने आणली लाडकी बहीण योजना, ती होती 65च्या आत. मग जेवढ्या इष्टीच्या पासाला वय वाढून बसल्या, तेवढ्या लाडक्या बहिणीला अशा तोंड वासून बसल्या बाया. माग जाता येईना, धड पुढे येता येईना. आणि पप्याच्या बापाला म्हणता येईना वय कमी करत होतं, धपली ना ठोकीन म्हणे. आता धडीत कमी करायला हवी ती, धर वाढायला हवी ती, तेवढा धंदा आहे मला म्हणे. लक्ष केले कर्म झाले त्याची भोगा आले. इथं केलेलं कर्म भोगावं लागत. मग देवाच्या दारात केलेलं तर कधी भोगावं लागेल. मग महाराज आमच्या हरिभाऊनी एवढं पुण्य केलंय, कर्म केलं, म्हणून तर महाराज 3ऱ्या वर्षा नाम सप्ताह एवढं गोड सप्ताह. देवळाई आणि सातारा आणि महाराज गोरोबा काका नगर, छत्रपती संभाजीनगर. ऐका माझ्या लाडक्या बहिणींनो, त्या जनाबाईला देव दळू लागायला येत होता ना, आत्ताच्या देवळाईच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा दळून देईना. गिरणीवाला सुद्धा. ती म्हणते लोड शेडिंग चालू आहे का, मग डबा घेऊन निटून येते. काय साधी ताकद आहे काय त्या जनाबाईचे जाते होतं. आणि जनाबाईला देवानं दळू लावायला यावा, ही वारकरी संप्रदायाची विश्वातली क्रांती महाराज. अरे काय करू शकत नाही महाराज. अरे जनाबाई महाराज भगवंताला दळू लागायला बोलवत होते, आणि जेव्हा भगवंतानं बोलावं, जनाबाईनं बोलावं, देवानं दळू लागायला यावं, ही विश्वातली मोठी क्रांती. अजून क्रांती ऐका महिला मंडळाची. मला विशेषतः या नाम सप्ताह कमिटीतल्या सगळ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सल्लागारांचे विशेषतः आभार मानायचे. आणि आमच्या प्रल्हाद महाराज आणि आमचे हरिभाऊ हिवाळे पाटील आणि आमचे राजे भोसले राजे उदार अंतकरणानं एक तरी सप्त्यामध्ये लेडीजचं कीर्तन ठेवलं आणि कथा ठेवली. भाग्यवान माणसं आहेत महाराज की यांनी एक स्त्रीला सन्मान दिला.
स्त्रीचा सन्मान या ठिकाणी केला आणि स्त्रियाच माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा स्टेजवर उपस्थित आहे आणि ऐकायला सुद्धा लाडक्या बहिणी तेवढ्या बहुसंख्ये नाही. आज मंडप सुद्धा पुरला नाही, एवढे लोक उभे आहेत महाराज. आल्याबरोबर मी आधी सांगितलं तर पुढं सरका. बघा, ही फक्त हरिभाऊंवरती, आमच्या हरिभाऊ हिवाळे पाटलावरती तुम्ही पेलेल्या प्रेमाची पोच पावती. पाटील अहो, इलेक्शन येतात जातात, किती आजी असलं तर महाराज तो माझी होतो. माझा शब्द लक्षात ठेवा, किती आजी असला तर तो माझी होतो. पण वारकरी संप्रदायाची नाम सत्याची धरलेली परंपरा तुम्हाला आयुष्यभर तुमच्या कुळाला महाराज माझी ठेवणार, लक्षात ठेवा. आणि आजीवन तुम्ही परमार्थ करतात ना, तर महाराज म्हणतात ते कोण हो, आमदाराला म्हणतात आता ते हे निर्वाचित पदावर नाहीये, ते आता महाराज पदावरून गेले, निर्वाचित झाले ते आता पदावरून गेले. अरे एक आमदार एकदा झाला तर तो पुन्हा होईल याची गॅरंटी नाही. 2 वर्ष होईल, 25 वर्ष होईल, पण आमच्या हरिभाऊंनी जी क्रांती केली ना महाराज, आज खरोखर महाराज एक आनंद वाटतो की महाराज या जीवनामध्ये येताना 3 वर्षाची परंपरा आहे. स्वतः एक नामवंत मृदुंग सम्राट आहे, परंतु वारकरी संप्रदायाची कास धरून महाराज राजकीय राजकारणात जरी उतरले पण सप्ता बंद नाही केला. जरी मला लोकांनी मला नाही स्वीकारलं तरी चालेल, पण माझ्या पांडुरंगानं स्वीकारलंय ना, तर अंतकरणामध्ये तुमच्या सगळ्यांना महाराज हरिभाऊंनी घर केलं हे महत्वाचं आहे. आणि ती पोच पावची हरिभाऊ. काय येणारं माणूस निवडून येईल पडत जाईल, पण महाराज हीच खरी पोच पावते. आणि फार उदार अंतकरण, एवढा मोठा नाम सप्ताय ना एकाच्या बळीनं होत नाही, सगळ्यांच्या बळीनं होतो. हरिभाऊंनी एवढा मोठा महाराज राज रचलाय. आता एवढा मोठा वाळवंटात हा असणारा एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे ना, तर या वाळवंटाला काही कमी पडू देऊ नका. उदार अंतकरणानं जे पाहिजे ते द्या. इथं 1 रुपया दिला तर तुम्हाला हजारो हातानं देईल. देवाला तुम्ही कणभर दिलं तर देव तुम्हाला मनभर देईल, आणि देवाला 2 हातानं दिलं तर देव तुम्हाला हजारो हातानं देईल. पण कळण त्याला अंतकरण मोकळं पाहिजे महाराज. आमच्या माय माऊल्याचं अंतकरण लई मोकळ्या मनाच्या, इतक्या मोकळ्या मनाच्या ना महाराज, लई सप्त्याला कवाई कुठं गेल्यानं वरंगणीच देणार, कुठं गेल्या ना 10-5 रुपये. आता माझ्या सुद्धा पाय पडायला आले होते, पैसे घेऊन आलेले आहेत महाराज. आता काय बाय म्हणते बाई शीतल, माहित नव्हतं काय मायाकडे तर पैसे नाही, काय करू. गडबडू नका, मी हातातलं कानातलं गळ्यातलं सुद्धा घेते, काही बी घेते. आणि तुमचं उदार अंतकरण असेल तर फोन सुद्धा गोळा करून घेते, तसंही काही नाही. पायावर ठेवताना काय महाराज, मला तुमचं काही नकोय, पण या नाम सप्त्याला भाऊ सगळे हरिभाऊंच्या पाठीमागे उभे राहा, फक्त उभे राहा. त्या माणसाला काही कमी नाही, फक्त हम है आप चलिए आगे. आम्ही आहोत, तुम्ही पुढं चला एवढं म्हणा ना, काय बिघडलं महाराज. आणि एवढा उदार अंतकरण, एवढा मोठा परमात्मा हृदयात राहतो. भक्ती केला तसा तो होतो, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा, तो इच्छा पूर्ण करतो. अरे मी सांगते ना, मला एक सांगा, कोणाचीही भक्तीवर इच्छा असेल तर पूर्ण होते ना. साधं उदाहरण देऊ तुम्हाला, केलेले कर्म भोगावे लागते, पण संताचा हात धरला, संताचं बोट धरलं, तेनेचे पण ते चालू जाताना पडे गुंता कोट्या काही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते कळण त्याला. मी म्हणते महाराज सगळ्याला सुख पाहिजे, पण मिळतंय दुःख. आणि ज्याला सुख मिळालं त्याला नंतर दुःख मिळणार आहे. माझा शब्द ध्यानात ठेवा, ज्याला सुख मिळालं त्याला दुःख मिळणार आहे. पण महाराज ज्याला सुख मिळालं त्याला दुःख मिळणार आहे. पण आमच्या हरिभाऊंना जरी महाराज ते इलेक्शन मध्ये पडले असेल, ते दुःख फक्त 1-2 दिवस राहिलं असेल, पण आजीवन परमार्थाचं सुख आमच्या हरिभाऊंच्या पदरात पडलं, एवढं लक्षात ठेवा. आजीवन मुलांवरही ते संस्कार, घरातही ते संस्कार, फार घर त्यांचं मोकळे परमार्थासाठी. आणि आमचे राजे त्यांच्या जोडीला, जिथं राजे असतात आणि जिनके नाम में हरी है वहां पे क्या कम है, काहीच कमी पडणार नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का, ज्याला सुख आलं त्याला दुःख समजून सांगते. हा, सरकारने एक योजना आणली होती, ज्या बाईचं ज्या गड्याचं 75 वर्षाचे वय पुढे तिला इष्टीचा पास फुकट. बरोबर आहे मामा? बोला लाडके दाजी, बोला दाजी, बोला ना. दाजीना मी येऊन बॅलन्स टाकून दिला, टेन्शन मध्ये वाटतं. बोला त्याला लय उशिरा करंट लागला. ऐका, महाराज म्हणतात, महाराज एक योजना आणली होती, ज्या बाईचं गड्याचं 75 वर्षाचे वय पुढे त्या बाईला आणि त्या गड्याला इष्टी फुकट. बरोबर आहे की नाही मामा? ती योजना आणली सरकारने, योजना आणली. या बाया रात्रीतून 10 वर्षां मोठ्या झाल्या, 10 वर्षां मोठ्या झाल्या. त्या नवऱ्याला भाकरी खाऊ देईना, जाना आनंद वय वाढून मा इष्टी फुकट झाली. मला जाईन पंढरपूरला, नगद नारायणाला या दर्शनाला, जाईन भगवानगडावर, जाईन वामन भाऊंच्या दर्शनाला, जाईन इकडं पंढरपूरला, जाईन आळंदीला, जाईन बाई येडमाळ देवीला, जाईन बाया तुळजापूरला. आनंद बाई इष्टीच पास करून, आनंद मा वय वाढून. तो म्हणे पण तू बसत नाही ना. ती म्हणे पैसे दिले सगळं बसत ना.
तो म्हणे पण पैसे दिले होतो साहेब, नाही म्हणतो ना, सुटतो का पैसा, सुटतो का? जसं कुकू लावून पाहिलं, चिटक्याच नवरा नशिबात पडला. स्वाडान दाना दाना पैसे द्यान त्या साहेबाला. आनंद मा वय वाढून भाकरी नाही खाऊ दिल्या ग पप्याच्या बापाला. खरंच बसला का, आलं का मा कार्ड? तो म्हणे ओटीपी गुतला. मा टायमाला गुततो का? हे काय साधं बोल, ओटीपी गुतला ओटीपी. मा टायमाला गुततो बाई. अगं त्याला 2 किलो वजन कमी केलं बिचारायचं, पण तुम्ही पासच काढून आणला. पास काढल्यावर बाया 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 झाली डरकळ्या फोडायला वाघीने मोकळी. आगा गागा लगेच ग्रुपवर मेसेज टाकल्या, ओ जोशी वहिनी, ओ हिरवाळे वहिनी, ओ चलो ना आपल्या वही वाढून पास आले, चला बाई पंढरपूरला जाऊ. अख्ख्या गेल्या छत्रपती संभाजीनगरला अख्खं बचत गट काढलं यांनी. हाय बचत गट, हाय मस्त साड्यान बिड्यान बसल्या इष्टीत बसल्या छत्रपती संभाजीनगर वरून पंढरपूरला जायला. बरं त्या कंडक्टरचा का फॉल्ट काय झाला, ती दिसायला अशी मारा तरुण नाही, पण मावशी याच्यावर वय वाढेल आणि तुमचं तसं तसं वय नाही, तुम्ही तरुण आहे. हा सरकारी येडच आहे. लागला बाया नादी, अख्या बचत गटाच्या बाया आणले. मग मरीन तुला, नादी नको लागू माझ्या. पण मावशी याच्यावर वय वाढेल, तुम्ही खोटं बोलता, तुम्ही तरुण आहे. हा नादी लागला ना, पाप्याच बाप नादी लागत नाही तर तू कोण कंडक्टर? पाप्याच बापाला बस म्हणलं बसत, उठ म्हणलं उठसट, डबल दिली खडी रोडला जाऊन बसत. आणि तुम्हाला नादी लागला का? नादी लागायचं तुला, लागायचं का? ए उठा का बचत गट, ए शांत का कोय, अंजू वहिनी उठा, चंद्रबाग, हा द्रौपदा वहिनी उठा 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 म्हणल्यावर जाऊ बाया उठा. काय नाही, आणि मा कार्ड इकडे नादी लागत. बसा ग खाली, घेतलं बाई कार्ड. पंढरपुरापर्यंत यांच्याकडे पाहिलं नाही कंडक्टरनी मारत. अशी मजा यांची. आगा गा 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 झालं कार्ड फुकट, हाय इष्टी फुकट. पण सरकारी येडं नाही. सरकारने आणली मग लाडकी बहीण योजना, ती होती 65च्या आत. या बाया सगळ्या कार्डावाल्यावर घे बाय 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 कशा सापडल्या बाबा. सरकारने आणली लाडकी बहीण योजना, ती होती 65च्या आत. मग जेवढ्या इष्टीच्या पासाला वय वाढून बसल्या, तेवढ्या लाडक्या बहिणीला अशा तोंड वासून बसल्या बाया. माग जाता येईना, धड पुढं येता येईना. आणि पप्याच्या बापाला म्हणता येईना वय कमी करत होतं, धपली ना ठुकीन म्हणे. आता धडीत कमी करायला हवी ती, धर वाढायला हवी ती, तेवढा धंदा आहे मला म्हणे. लक्ष केले कर्म झाले त्याची भोगा आले. इथं केलेलं कर्म भोगावं लागत. मग देवाच्या दारात केलेलं तर कधी भोगावं लागेल. मग महाराज आमच्या हरिभाऊनी एवढं पुण्य केलंय, कर्म केलं, म्हणून तर महाराज 3ऱ्या वर्षा नाम सप्ताह एवढं गोड सप्ताह. ऐका, मग तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करीन, पण महाराज म्हणतात त्याचं नाम घ्यावं लागतं. पुरवी धरावी ती इच्छा. ऐका गड्या, देव कुणाच्या इच्छा पूर्ण करील, पण महाराज देव इच्छा पूर्ण करतो ना, मेल्यानंतर सुद्धा आई सुद्धा इच्छा पूर्ण करते, वडील सुद्धा इच्छा पूर्ण. अरे देव तर करीलच, पण आई सुद्धा करते. आणि महाराज एवढा मोठा नाम सप्ताह चालू आहे. माझी विनंती आहे, जेवढ्या मुली माझ्या कीर्तनाला आल्या, आज या कीर्तनाचं वैभव म्हणजे सगळं तरुण मंडळी. महाराज आमचे हरिभाऊ, आमचे राजे, सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पळतात. आमचे सगळे गायक मंडळी तरुण आहे, वादक तरुण आहे, सगळे महिला मंडळ, सगळे बालगोपाळ, अरे सगळे तरुणांची, अरे छत्रपती राजांची, शिवाजी राजांची ताकद सुद्धा मावळे होते. यंग तरुण, सत्याचं वैभव सुद्धा तरुण आहे. आणि सगळ्या तरुणावर कार्यक्रम डिपेंड आहे. आमचे हरिभाऊ हिवाळे पाटील एवढा मोठा कार्यक्रम करतात ना, हे सगळी यंग जनरेशनवर आहे. आमचे पोरं कसे असू द्या, लोक म्हणतात पोरं बिघडली पोरं बिघडली. मी 100% सांगते, पोरं नाही तर नको हो. अगं तुला इंजिनियर होता आलं तर हो, नाही तर नको हो. पण वाघासारखा तुझा भाऊ आणि बाप आहे, वाईट वागून त्यांची गावात मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लय झालं. या गावातल्या लोकाला, परिसरातल्या लोकाला, छत्रपती संभाजीनगर परिसराला येड नाही लागलं एवढा मोठा नाम सप्ताह करायला. एवढं गोड डेकोरेशन, एवढा गोड मंडप, एवढी सिस्टीम, एवढे गायक वादक नामवंत कीर्तनकार. आणि रोज रोज कोणी ना कोणी या नाम सप्त्याला राजकीय सामाजिक क्षेत्रातले वारकरी महाराज मंडळी भेट देतात. अरे एक एकाने कीर्तन सौजन्य घेतलं, पागल झालेत का ते लोक? पैसा जास्त झाला का? घ्या, दाखवा, आमचं नाव पब्लिक पुढे येऊ द्या. नाही, कुठंतरी भागवत धर्माची पताका जिवंत राहिली पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, जना मीरा, मुक्ता, भगवान बाबा, वामन भाऊ, अरे भगवान बाबा, वामन भाऊ, नागद नारायण, जगद्गुरु तुकोबराया, ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, अहिल्याबाई होळकर, हे तुम्हाला कळावे. आणि त्यांनी काय क्रांती कळावी ही कळून निदान धर्म तरी जिवंत ठेवा, म्हणून तुमच्यासाठी कीर्तन आहे ते. तुमच्यासाठी पागल म्हणून कीर्तन ठेवलेले नाहीयेत महाराज. कुठंतरी एक मुलगा आणि एक मुलगी जरी आजच्या कीर्तनात सुधारली ना, तुमच्या सप्त्याचे पैसे वसूल झाले. हरिभाऊ हिवाळे पाटील, पैसे वसूल झाले तुमचे.
एका मुलीच्या मनात जर वाईट विचार आला आणि ती उद्या जर वाईट विचार करणार असेल, कुठंतरी जाणार असेल, काही करणार असेल एखादा मुलगा, पण आजच्या कीर्तनाने एखाद्या कीर्तनकाराचं वाक्य तिच्या काळजाला पटलं, माय बाप कळाले आणि तिचा निर्णय घेतलेला कॅन्सल झाला, आपलं धर्म जिवंत झाला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या मुलीला माझी विनंती, हे कीर्तन तुमच्यासाठी. जेवढ्या आया आज मुलीला कीर्तनाला घेऊन आल्या, भाग्यवान आहे तुम्ही. जेवढे दादा माझ्या लाडके दाजी माझ्या कीर्तनाला आले आणि त्यांच्या बरोबर त्यांचं बाळ आलं, त्यांचं छोटंसं बाळ आलं, त्यांचा मुलगा आला, भाग्यवान. यू आर व्हेरी लकी. त्याला आज पकवात कळाला, त्याला आज भगवी पताका कळाली, त्याला स्टेज कळालं, त्याला विना कळाला, त्याला टाळ कसा कळाला, त्याला आज इथं बघितलं, त्याने राधाकृष्ण पाहिली, त्याने ज्ञानोबा तुकोबाचं शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं, तरी त्याला कीर्तन कळालं. सत्कार त्याचे मारो संस्कार झाले. सगळ्या मुलीला विनंती आहे, कीर्तन तुमच्यासाठी. अरे आई बाप आपल्यासाठी काय, याचा विचार आचार करा. अरे आतापर्यंत लोक मुलांना नावं ठेवतात, माणसं म्हणतात पोरं बिघडली असतील. आमचे पोरं टुकारे, आमचे पोरं महाराज वेड्यावानी करतात, आमचे पोरं रात्री गाड्या दामटतात, किक किक पंपम वाजीत हिंडतात, आमचे पोरं लाला लुलू करीत असतील, रस्त्याने हिंडत असतील, पण आमचे पोरं खानदानी आहे. खानदानी आहे. गावात कोणाचा कार्यक्रम असू द्या, गावात एखाद्या गरीबाचं लग्न असू द्या, गावात एखाद्याचं वर्ष श्राद्ध असू द्या, गावात गोड जेवण असू द्या, गावात सप्त्याची पंगत असू द्या, 1000 माणसाला 10 मिनिटात पंगत वाढायचं खानदानी तरुण मंडळ काम करतंय आमचं महाराज. आमचे पोरं काम करतात महाराज, आमचे पोरं. आणि पोरांनी ठरवलं पहिल्याच पंक्तीला मसायचं आणि सगळे म्हातारी गँग वाढायला सोडायची. पोरांनी ठरवलं चला पहिल्याच पंक्तीला बसायचं आणि म्हातारी गँग पंक्ती सोडायची, भात घेऊन बुंदी घेऊन. म्हातारी बुंदी कशी बुंदी बा, तो भात तिकडे झोके खायला बसला महाराज. माणसं म्हणतील तुझी दही तिथं येऊन जेवतो, इकडे येऊ नको तू. रक्त तरुण मंडळ साळ 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 आमचे पोरं पळत येतो महाराज. आणि लोक म्हणतात पोरी बिघडली. अरे आतापर्यंत रेकॉर्ड आहे, सगळ्या मुलांचे कपडे मुलींनी घातले, जर्किंग घातलं, टी शर्ट घातलं, जीन्सची पॅन्ट घातली, पोरासारखी हेअरस्टाईल केली. करू नका या माताची, नाही करा. मी तुमची बहीण आहे. आईच्या बापाच्या भावाच्या जीवर बिंदास घाला. मी सुद्धा माझ्या भावाचे कपडे घालते पुरींनो, पण मला काय सांगायचं ऐका. तुम्ही माझ्या आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, आणि मी तुमची आहे म्हणून तुम्ही माझं ऐकणार आहात. मी कपड्याच्या विरोधात नाही. पोरासारखे कपडे तुम्ही घालू नका, या मताची मी नाही. अगं जमाना बदललाय, 4G आता 5G, फार 7G चाललंय. मी म्हणत नाही तुम्ही अगं प्रवाह बरोबर चाला ना, पाणी इकडं चाललं तर इकडंच चालायचं. मी म्हणत नाही तुम्ही पार 9 वार घाला, मी म्हणत नाही. पण मला काय सांगायचं ऐका. तुम्ही जितक्या डेअरिंगमध्ये मुलासारखे जीन्सची पॅन्ट टी शर्ट जर्किंग घालता, हेअरस्टाईल पोरासारखे करताना, तितक्या डेअरिंगमध्ये कॉलेजला जायचं. एखादा पोरगा जर तुम्हाला वाईट बोललं, अगं तुम्ही रडत घरी येता, मम्मी तो मला असं असं म्हणला, कपड्याचा अपमान आहे, खाडक्यान त्याचं थोबाड फोडायला होतं पाहिजे तर त्या कपड्याचा मान आहे. पोरासारखे कपडे घालता आणि मूळ मूळ रडता. आपल्या पायातली जाऊ द्यायची नाही, पण एखादा आपल्याला काही म्हणलं का आपल्या पायातली काढून त्याचं थोबाड फोडल्याशिवाय घरी यायचं नाही. एवढी क्रांती तुमच्यामध्ये झाली पाहिजे. हे कीर्तन तुमच्यासाठी. पोरासारखे कपडे घालते आणि रडता, हे अपमान आहे कपड्याचा. अरे मी सुद्धा माझ्या भावाचे कपडे घालते, घाला. जोपर्यंत आईच्या बापाच्या घरी, तोपर्यंत माझ्या घरी एकदा लग्न झाले तो चेंबर तोंड्या कसा भेटतो कसा नाही. आमच्या अहिल्यानगरचा शब्द आहे चेंबर तोंड्या. घाला कपडे तुम्ही बिंदास घाला ग. अरे पण त्या कपड्याचा मान ठेवा ना. तेवढ्या झाशीच्या राणीसारख्या, अहिल्यादेवी होळकरासारख्या, राष्ट्रमाता जिजाऊ सारख्या वागा ना जरा. हा एखादा पोरगा बोललं तर खाडक्यान तिथं त्याचं थोबाडा रंगायचं. अरे आमचे पोरं खानदानी आहे, आतापर्यंत एकाही पप्प्यानं गाऊन घातला नाही. आमच्या पप्प्यानं अजून पंजाबी घातलं नाही, एकाही पप्प्यानं. अजून आमच्या बाळूनं 9 वार 6 वार घातली नाही. खानदानी पोरं आहेत आमचे. अरे तुम्ही म्हणत नाही ना, अरे आपण शालीने, आपण कुलीने, आई काय करते रे, दादा बाप काय करतो पोरं. जेवढे पोरं आज आई बापांबरोबर किंवा तुम्ही मनाने कीर्तनाला आल्या, यू आर व्हेरी लकी. हे कीर्तन तुमच्यासाठी. व्यसनापासून 4 बोटं लांब राहा माणसांनो. जेवढे दादा माझ्या कीर्तनाला लाडके दाजी आले, दादा पिऊ नका ह्या मताची मी नाही. मी तुम्हाला सांगावं यासाठी मला इथं बोलवलं नाही. अरे माझ्यापेक्षा लई हुशार आहे दादा तुम्ही. अरे उन्हाळे पानकळे खाल्ले रे. अरे एक भाकर होती आणि 2 पोरं जेवायला घरात होते, तर मायनं महाराज अर्धी भाकर केली, 2ही पोरांना जीव घातलं आणि माय बाप एक गल्लास तांब्या पाणी पिऊन गपचीत झोपले रे. एवढा तुम्ही उन्हाळे पानकडे पाहिले. अरे लेकरा बाळासाठी हाडाचे काढ रक्ताचं पाणी करणारे तुम्ही माणसं आहे, आणि मी तुम्हाला म्हणावं पिऊ नका. अरे माझ्यापेक्षा लई हुशार आहे तुम्ही. अरे लई जमाना पाहिला, आम्ही तर काहीच नाही पाहिला. मी तुम्हाला पिऊ नका हे सांगायसाठी नाही आले, कारण माझा तेवढा अधिकार नाही ना माझ्या राजाओ. पण मी तुमची आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला प्यायचं ना रे असा प्याला प्या. प्याला मत पियो शरब का कुत्ते की मौत आएगी, प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरि कीर्तनाचा सत्संगाचा प्याला. अरे जाम पे जाम पीते हो, रात को पी तो सुबह को उतर जाएगी. हरि नाम प्रभु का प्याला पियो, पूरी जिंदगी भर उतर नहीं जाएगी.
संगती माझं जड जाईल तुम्हाला, पण तुम्ही माझ्या हात म्हणून विनंती,